नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील तासाला मराठी या विषयाचा कथा हा वाङ्मय प्रकार अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका, कथेचे घटक, कथेची वैशिष्ट्ये आणि स्वाध्याय बघितलेला आहे. तर त्याच्या अगोदर आपण GFC या विषयाचं 5वं प्रकरण सुरू केलेलं होतं, प्रकल्प सूत्रीकरण. म्हणजेच कुठलाही प्रकल्प किंवा उद्योग व्यवसाय उभारायचा म्हटल्यानंतर आपल्याला त्याचा अगोदर आराखडा तयार करावा लागतो. त्या आराखड्यामध्ये ज्या सर्व नोंदी केलेल्या असतात तर त्यालाच प्रकल्प सूत्रीकरण असं म्हटलेलं आहे. तर या प्रकरणामध्ये आपण प्रकल्प अहवाल म्हणजे काय, जे त्याच्या व्याख्या, अर्थ, संकल्पना बघितली. त्यानंतर प्रकल्प अहवालाची गरज आपण पाहिलेली आहे. तसंच प्रकल्प अहवालातील माहिती किंवा घटक याचा आपण विचार केलेला आहे. त्यानंतर प्रकल्पाचा आकारमान निर्धारित करणारे घटकही आपण बघितलेले आहेत. तसंच त्या घटकामध्ये जागेची निवड बघितलेली आहे, मशिनरीची निवड, आणि पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मनुष्यबळाचे निर्धारण करणारे घटक किंवा मनुष्यबळ आणि कच्च्या मालाचे निर्धारण असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कुठलाही उद्योग व्यवसाय किंवा प्रकल्प किंवा कुठलीही सेवाभावी संस्था चालू करायची म्हटलं किंवा उभा करायची म्हटल्यानंतर त्याच्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं. जे मनुष्यबळाशिवाय आपल्याला कुठलाही प्रकल्प सुरू करता येत नाही. त्या मनुष्यबळामध्ये कुशल मनुष्यबळ असतं, अकुशल मनुष्यबळ असतं. किंवा आपण जरी आपला उद्योग व्यवसाय मशिनरीच्या साहाय्याने किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून जरी सुरू करायचं म्हटलं तरी ती मशिनरी ऑपरेट करण्यासाठी सुद्धा मनुष्यबळ आवश्यक असतं. म्हणून आपल्याला या घटकामध्ये मनुष्यबळ हा घटक बघायचा आहे. जे मनुष्यबळाशिवाय आपण कुठलाही प्रकल्प, उद्योग व्यवसाय चालू करू शकत नाही, हे निश्चितच एक ध्यानात घ्यायची किंवा महत्त्वाची गोष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याला श्रमिक म्हणतो आपण मित्रांनो. जे वेगवेगळे श्रमिक आवश्यक असतात, जसं कॉम्प्युटर ऑपरेट करायला असेल किंवा पोत्याची वाहतूक किंवा उचलणी असेल किंवा वाहतूक व्यवस्था असेल किंवा पॅकिंग असेल त्या वस्तूचं, अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी श्रमिक किंवा मजूर आवश्यक असतात. म्हणजे या मजुराची जी निवड आहे किंवा या श्रमिकाची जी निवड आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने करता आली पाहिजे. त्यांची वेगवेगळी कौशल्य आपण विचारात घेतली पाहिजे. त्यांची शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता किंवा त्यांचे जे काही वेगळे गुण आहेत, त्यांची कामाप्रती असणारी श्रद्धा किंवा ते जे कामाच्या ठिकाणी त्यांना एकत्रित राहावं लागतं, सगळ्याला सांभाळून घ्यावं लागतं, म्हणजे असे वेगवेगळे गुण विचारात घेऊन आपणाला या श्रमिकांचा पुरवठा किंवा निवड करावी लागते. तसंच हा श्रमिकाचा किंवा मनुष्यबळाचा जो पुरवठा आहे तर त्याचा दरही आपल्याला विचारात घ्यावा लागतो मित्रांनो. कारण आपण पाहतो कशाचंही सोंग करता येईल आपल्याला, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही किंवा येणार नाही. जे आपल्या उद्योग व्यवसायासाठी जे आपण भांडवल उभारणी करतो, मित्रमंडळी असेल किंवा बँकेकडून असू द्या किंवा आपल्याकडे असणारी जी काही पूर्व परंपरेनं आलेली जी काही संपत्ती असेल, याच्यातील या सर्व घटकांचा आपण भांडवल म्हणून उपयोग करत असतो. आणि त्याचा चांगल्या पद्धतीने जर आपल्याला उपयोग करून घ्यायचा असेल तर मनुष्यबळ आपण विचारपूर्वक निवडणं किंवा लावणं गरजेचं आहे. जे त्याच्यासाठी त्या मनुष्यबळाचा दर किंवा मजुरीचा दर हे आपण विचारात घेणं गरजेचं आहे. दर जास्त असेल, मजूर जास्त लावत असू तर काय होतं, उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळं निश्चितच फायदा कमी होतो. किंवा आपल्याला छुपी बेरोजगारी म्हणता येईल मित्रांनो. किंवा एक छोटंसं उदाहरण सांगता येईल या ठिकाणी. जे एक व्यक्ती जर 1 तासामध्ये एखादं काम पूर्ण करत असेल आणि त्याच्यासाठी जर आपण जास्त मजूर लावले मित्रांनो, समजा 2 व्यक्ती लावल्या, 3 व्यक्ती लावल्या, आणि त्या व्यक्ती जर तेवढंच काम ते एकाच तासामध्ये करत असतील तर निश्चितच काय होतं, त्या ठिकाणी आपली मजुरी जास्त जाते. जास्त आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येतं. किंवा आपण शेती व्यवसाय सुद्धा करतो मित्रांनो. जे 10 बाया जेवढं दिवसभरामध्ये खुरपतात आणि त्या ठिकाणी 15 बाया लावून जर तेवढंच 10 बाया एवढं काम होत असेल तर निश्चितच त्या ठिकाणी आपली मजुरी जास्त जाते. म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायची गोष्ट आहे, जिथं 10 माणसाचं काम आहे तिथं 15 माणसं जर आपण लावत असू तर मजुरी जास्त जाते. म्हणून हा मनुष्यबळ निर्धारण करताना किंवा मजूर लावताना किंवा
हे जे काही लोक आपण कामाला लावतो, कुशल अकुशल असतील, तर त्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. मजुरीचा दर, त्या लोकांची संख्या किंवा ते लोकांची निवड करताना आपण विचार करणं आवश्यक आहे. तसंच या मजुरीची गतिशीलताही मित्रांनो विचारात घेणं गरजेचं आहे. गतिशीलता म्हणजे काय, तर काम करण्याची पद्धती थोडक्यात. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आणि सुपेरियर काम करणारा मजूर आपल्याला मिळणं गरजेचं असतं. तोही प्रामाणिक असणं आवश्यक आहे. म्हणजे या बदलत्या काळानुसार आपण अशा गोष्टी जर विचारात घेतल्या तरच ते निर्धारण केलेलं मनुष्यबळ आपल्याला एक उद्योजक किंवा व्यावसायिक म्हणून पुढे नेण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. जे श्रद्धा असली पाहिजे त्या व्यक्तीची त्या आपल्या कामावरती किंवा त्या मालकावरती, त्या कारखान्यावरती, तरच आपल्याला तो मजूर लावणं परवडतं आणि निश्चितच ते फायदेशीर ठरू शकतं. जे निश्चितच ह्या मनुष्यबळामुळेच काय होतं, तर उत्पादन क्षमता वाढण्यासाठी मदत होते आपली. मग हे मनुष्यबळ निर्धारण करताना त्याचा पगार, काम करण्याची परिस्थिती, भौतिक सुविधा, कर्मचाऱ्याची मूलभूत पात्रता इत्यादी गोष्टी विचारात घेणं आवश्यक असतं. खाली काही घटक दिलेले आहेत मित्रांनो. श्रमिकांची किंवा मजुरांची आवश्यकता जी असते ती पुढील घटकावरती अवलंबून आहे. पहिला घटक आहे तो म्हणजे उद्योगाचा किंवा व्यवसायाचा आकार. तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, उद्योग जेवढा मोठा असेल तितके मजूर जास्त लागतात आणि उद्योग जेवढा कमी असेल आकारमानानं तर तेवढे मजूर कमी लागतात. किंवा बरेचसे उद्योग जे आहेत, लघु उद्योग असतील किंवा कुटीर उद्योग असतील, ते आपण आपल्या घरातल्या कुटुंबाच्या सदस्यांच्यावर आधारित सुद्धा उभारू शकतो, जे तिथं मनुष्यबळ कमी लागतं. बाहेर जो मजुरांना पगार जातो तो आपला वाचला जातो आणि वाचलेला पगार म्हणजेच आपला फायदा असतो मित्रांनो. म्हणून आपल्याला म्हणता येईल की उद्योगाचा आकार किंवा व्यवसायाचा आकार या घटकावरती मजुरा किंवा मनुष्यबळ हे निर्धारण होत असतं. आता या उलट जेवढा उद्योगधंदा मोठा असेल तेवढा मजूर जास्त लागतो किंवा कामगार लोक जास्त लावावे लागतात आपल्याला. वाहतुकीसाठी असतील किंवा कच्चा माल आणण्यासाठी, तसं तयार केलेल्या मालावरती लेबल लावणं, त्याचं पॅकिंग करणं किंवा त्याला ॲगमार्क लावणं वगैरे, किंवा तयार झालेला माल त्याचं पॅलेटायझेशन करणं, त्याची जाहिरात करणं, अशा अनेक गोष्टीसाठी मजुराची आवश्यकता असते. किंवा त्याचा डेमो दाखवणं वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, किंवा त्याची प्रदर्शनं भरवणं त्या वस्तूची, या संदर्भात आपल्याला म्हणता येईल मजूर आवश्यक असतो. तसंच दुसरा घटक आहे तो म्हणजे उत्पादन प्रक्रियेचे स्वरूप. आता उत्पादन प्रक्रिया म्हणजे काय, तर ती वस्तू उत्पादित करण्यासाठी उत्पादन प्रक्रिया कुठली अवलंबतो आपण. मग ती मनुष्यचलित उत्पादन प्रक्रिया आहे का यंत्रचलित उत्पादन प्रक्रिया आहे, तर यावरती सुद्धा मनुष्यबळ हा घटक निर्धारित आहे. जर यंत्रसामुग्री जास्त आपण वापरत असू किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण त्या उद्योग व्यवसायामध्ये करत असू, तर निश्चितच मनुष्यबळ कमी लागतं त्या ठिकाणी. आणि जर आपली उत्पादन प्रक्रिया पारंपरिक असेल तर त्या ठिकाणी मनुष्यबळ जास्त लागतं. तर छोटंसं उदाहरण या ठिकाणी सांगता येईल आपल्याला. समजा आपण शेतीमध्ये जी पीक पद्धती आपण अवलंबतो किंवा पिकं घेतो, तर त्याच्यामध्ये जर आधुनिक पद्धती आपण वापरली तर मनुष्यबळ कमी लागतं. आणि जर पारंपरिक पद्धती आपण वापरत असू तर मनुष्यबळ अधिक लागतं. समजा आपल्याला तण काढायचंय, आपण पारंपरिक पद्धतीनं जर आपण खुरपणी करत बसलो, मनुष्यबळ जास्त लागतं, खर्च अधिक होतो. या उलट जर आधुनिक पद्धती वापरली आपण, समजा ट्रॅक्टर आणून त्या ठिकाणी ते तण जर रोटावेटर केला आपण, किंवा तणनाशकाचा वापर केला, किंवा जैविक घटक जर वापरले तण नियंत्रणासाठी, तर निश्चितच ते कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला तण नियंत्रण करता येतं. जे त्याच पद्धतीनं मित्रांनो उद्योग व्यवसाय किंवा आपल्या प्रकल्पाचंही तसंच काम आहे. जर आपण पारंपरिक पद्धत वापरत असू उत्पादन प्रक्रियेसाठी तर खर्च अधिक होतो, मनुष्यबळ जास्त लागतं, वेळ जास्त लागतो आणि निश्चितच तोटे संभवतात. आणि या उलट जर आधुनिक पद्धती आपण वापरत असू, आधुनिक पद्धतीनं उत्पादन घेत असू, आधुनिक पद्धतीनं त्या वस्तूचं प्रोडक्शन आपण करत असू, तर निश्चितच कमी वेळेमध्ये चांगल्या दर्जाची, कमी खर्चाची आणि ग्राहकाला आवडेल अशी वस्तू आपण तयार करू शकतो. म्हणून आपल्याला म्हणता येईल की मनुष्यबळ निर्धारण करणारा हा घटक म्हणजे उत्पादन प्रक्रियेचे स्वरूप आहे. जी उत्पादन प्रक्रिया पारंपरिक असेल तर अधिक खर्चिक होते.
उत्पादन प्रक्रिया आधुनिक असेल तर ती स्वस्तात कमी वेळेमध्ये आपल्याला वस्तूचं उत्पादन करणारी आणि महत्त्वपूर्ण ठरू शकते. तसं तिसरा घटक आहे मित्रांनो, तो म्हणजे उत्पादन नियोजन व वस्तू निर्मितीचे प्रमाण. तर मित्रांनो, तर उत्पादनासंदर्भात आपण जे नियोजन केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जर मनुष्यबळाचं जर आपण नियोजन केलं असेल आणि दुसऱ्या बाजूला विना मनुष्यबळ सुद्धा आपण उत्पादन प्रक्रियेचं नियोजन करू शकतो. जे जास्तीत जास्त यंत्रसामुग्री वापरणं किंवा स्वयंचलित यंत्र वापरून जर उत्पादन आपण करत असू तर मनुष्यबळ कमी लागतं. आणि जर पारंपरिक पद्धतीनं उत्पादन प्रक्रियेचं नियोजन आपण करत असू तर मनुष्यबळ जास्त लागतं. आपल्याला म्हणता येईल की या उत्पादनाचं नियोजन किंवा हा घटक मनुष्यबळ या घटकावरती निर्धारण करणारा घटक आहे. तसंच वस्तू निर्मितीचं प्रमाण म्हटलेलं आहे. तर दर दिवशी, दर महिन्याला किंवा दर वार्षिक आपण किती त्या वस्तूचं उत्पादन करणार आहोत, जे हे जर आपलं निश्चित असेल तर आपल्याला किंवा तो घटक मनुष्यबळ निर्धारण करणारा घटक आहे असं म्हणता येईल. जे जितकी उत्पादन प्रक्रिया आपल्याला अधिक राबवायची आहे किंवा जितक्या अधिक वस्तूचं उत्पादन आपल्याला करायचं आहे तर तितकं मनुष्यबळ मित्रांनो अधिक लागणार आहे असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच वस्तू निर्मितीचं प्रमाण हे जितकं अधिक असेल तितकं मनुष्यबळ जास्त लागणार आहे आणि वस्तू निर्मितीचं प्रमाण जर कमी असेल तर मनुष्यबळ त्या ठिकाणी कमी लागणार आहे. कारण उघड गोष्ट आहे, अधिक उत्पादन वस्तूचं करायचंय, जास्त वस्तू तयार करायच्या आहेत दर दिवशी, दर महिन्याला, दर वार्षिक, तर काय होणार आहे त्या ठिकाणी मनुष्यबळ जास्त लागणार आहे. आणि हे उत्पादन जर आपल्याला कमी करायचं असेल दर मानसी, दर दिवशी किंवा दर वार्षिक, तर मनुष्यबळ या ठिकाणी कमी लागणार आहे मित्रांनो. पण आपल्याला म्हणता येईल की हा घटक मनुष्यबळ निर्धारण करणारा घटक आहे. तसंच मजुरीचे व त्या परिसरातील दर हा सुद्धा घटक मनुष्यबळ या घटकावरती परिणामकारक असा घटक आहे. तर मजुरी आणि त्या परिसरातील दर म्हटलेला आहे. म्हणजे मजुरी जर जास्त असेल तर आपण निश्चितच मजूर कमी लावतो किंवा त्याऐवजी आपण यंत्रसामुग्रीचा वापर करतो, जेणेकरून कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये आणि चांगल्या दर्जाची वस्तू आपल्याला तयार करता येते. म्हणून म्हणता येईल आपल्याला की श्रम किंवा मनुष्यबळ हा घटक मजुरीचे त्या परिसरातील दर या घटकावरती अवलंबून आहे. दर जास्त असतील मजुरीचे त्या परिसरामध्ये तर आपण कमी मनुष्यबळ लावतो किंवा बाहेरून दुसऱ्या ठिकाणाहून मनुष्यबळ आणतो आपण. आणि दर जर मनुष्यबळाचे कमी असतील, रोजगार जर कमी असेल त्या ठिकाणी किंवा पगार जर कमी प्रमाणात देऊन मजूर मिळत असेल तर आपण मजूर कितीही लावतो, त्या ठिकाणी विचार करत नाही आपण. म्हणून आपल्याला म्हणता येईल की मनुष्यबळ निर्धारण करणारा हा घटक आहे तो म्हणजे मजुरीचे त्या परिसरातील दर कसे आहेत. जर अधिक दर असतील मित्रांनो त्याऐवजी आपण स्वयंचलित यंत्र वापरतो. समजा आपला वीट उद्योग आहे, वीटभट्टीचा उद्योग आहे. आता पारंपरिक पद्धतीनं आपल्याला ती वीटभट्टी जर चालू करायची असेल, त्या विटा जर बनवायच्या असतील आणि मजूर कमी असतील किंवा मिळालेल्या मजुरांना जर आपल्याला जास्त मजुरी द्यावी लागत असेल तर ते परवडत नाही. त्याऐवजी आपण काय करतो, ते विटा तयार करण्याची मशीन आणतो. मग त्या ठिकाणी त्या मशीनद्वारे आपल्याला कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये आणि चांगल्या गुणवत्तेची वीट तयार करता येते. म्हणजे आपण काय केलं त्या ठिकाणी, तर जास्त मजुरीचा दर जो आहे त्याच्यावरती मात केली आपण. ते यंत्र आणलं आणि विटा तयार केल्या, उद्योग आपला सुरू झाला. म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की मजुरीचे त्या परिसरातील दर हा घटक मनुष्यबळ या घटकावरती निर्धारण करणारा घटक आहे किंवा त्यावरती तो घटक अवलंबून आहे. तसंच पुढचा घटक आहे मित्रांनो, तो म्हणजे श्रमिकांची त्या परिसरातील ठिकाणची उपलब्धता. आपण ज्या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे, व्यवसाय सुरू केलेला आहे, त्या ठिकाणी जर मनुष्यबळ भरपूर प्रमाणात मिळत असेल आणि ते मनुष्यबळ कुशल असेल किंवा तांत्रिक मनुष्यबळ असेल ते, तर निश्चितच काय होतं, तर आपण मजूर अधिक लावू शकतो किंवा आपला मजूर अधिक लावण्याकडे आपला कल जास्त असू शकतो, आपल्याला त्याचं काही वाटत नाही. मात्र या उलट त्या परिसरामध्ये जर मजूर मिळत नसतील, मिळणाऱ्या मजुरांना जर जास्त पगार द्यावा लागत असेल
किंवा त्या मजुराकडे जर तांत्रिक ज्ञान नसेल किंवा ते मजूर जर कुशल नसतील, जे काम जर चांगल्या पद्धतीने त्यांना करता येत नसेल, कामामध्ये चुका असतील किंवा त्या वस्तू तयार केलेल्या वस्तूमध्ये जर दोष दिसून येत असेल, तर असं मनुष्यबळ आपण लावत नाही, जे टाळतो आपण त्या ठिकाणी. म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की त्या परिसरामध्ये उपलब्ध असणारं जे मनुष्यबळ आहे ते कुशल आहे का अकुशल आहे, त्यांच्याकडे तांत्रिक ज्ञान आहे का तांत्रिक ज्ञान नाही, ज्याशा दोन बाजू विचारात घेऊन आपण आपल्या उद्योगासाठी, व्यवसायासाठी मनुष्यबळ निर्धारित करत असतो किंवा मनुष्यबळ निश्चित करत असतो. तसंच पुढचा घटक आहे तो म्हणजे भांडवलाची उपलब्धता, जे निश्चितच उघड गोष्ट आहे. आपल्याकडे जर जास्त भांडवल असेल तर आपण बिनधास्त किती मनुष्यबळ लावतो, आणि आपल्याकडे भांडवलाची जर कमतरता असेल, भांडवल जर तुटपुंज असेल, तर निश्चितच आपण मनुष्यबळ कमी लावतो किंवा त्या मनुष्यबळाऐवजी, महागड्या मनुष्यबळाऐवजी आपण यंत्र किंवा स्वयंचलित यंत्राचा वापर करूनही आपण आपली उत्पादन प्रक्रिया सुरू करू शकतो. म्हणून म्हणता येईल भांडवलाची उपलब्धता हा घटक मनुष्यबळ निर्धारण करणारा घटक आहे. जितकं भांडवल अधिक असेल तितकं अधिक लोक कामाला लावतो आणि उत्पादन प्रक्रिया सुरू करतो. किंवा यावर्षी आपल्याला कारखाना सुरूच करायचा आहे, भांडवल किती आहे, जे लवकर प्रक्रिया सुरू करायची आपल्याला उत्पादनाची, तर अधिक जास्त दर देऊन किंवा अधिक मजुरी देऊन आपण मनुष्यबळ लावून तो उद्योग व्यापार आपला सुरू करू शकतो. मात्र दुसऱ्या बाजूला जर विचार केला, भांडवल जर कमी असेल तर आपण काय करतो, कमी मनुष्यबळावरती आपण ती उत्पादन प्रक्रिया किंवा तो उद्योग व्यवसाय हळूहळू आपण सुरू करू शकतो. त्याचे टप्पे किंवा त्याचा व्यवस्थित आराखडा आखून टप्प्याटप्प्यानं तो उद्योग आपण सुरू करू शकतो. त्यामुळं काय होतं, तर आपली मजुराची किंवा श्रमिकांची बचतही होऊ शकते. परंतु या उलट मित्रांनो दुसरी बाजूही सांगता येईल आपल्याला, तो उद्योग व्यापार सुरू करण्यासाठी जितकी आपण दिरंगाई लावू तितका उलट खर्चही सुद्धा अधिक होऊ शकतो. कारण काळानुसार सगळं वाढत जातं, बजेट जे आहे ते, लोखंड वाढतं, सिमेंट वाढतं, जमिनीचे भाव वाढतात, मजुरांचा दर वाढतो. म्हणजे असा सुद्धा थोडासा आपल्याला तोटा या ठिकाणी संभवू शकतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की भांडवलाची उपलब्धता हा घटक श्रमिकांची पुरवठा किंवा मजूर लावून आपल्या उद्योग व्यवसायासाठी यावरती परिणाम करणारा घटक आहे. तर असे घटक विचारात घेऊन आपण आपल्या उद्योग व्यवसायासाठी श्रमिक किती लावायचे हा निर्णय आपण घेत असतो, आणि तो निर्णय मित्रांनो आपला स्वतःचा असतो. म्हणून विचारपूर्वक हा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो खाली. प्रकल्पासाठी नमुना म्हणून मनुष्यबळाची आवश्यकता दिलेली आहे. तर आपल्या उद्योगासाठी, व्यवसायासाठी, प्रकल्पासाठी आपण वेगवेगळ्या तऱ्हेचं मनुष्यबळ लावत असतो. जसा पहिला आकडा दिलेला आहे व्यवस्थापक. व्यवस्थापक म्हणजे काय, तर तो मॅनेजमेंट करणारा, ज्याला आपण मॅनेजर असंही म्हणतो इंग्रजीमध्ये. तर तो व्यवस्थापक संबंध त्या उद्योगाचं, व्यवसायाचं मॅनेजमेंट करत असतो. इतर जे काही सगळे घटक आहेत, इतर लोक जी काम करत असतात त्यांच्यावरती कमांड ठेवण्याचं काम त्याचं असतं. सगळ्यांना एकत्रितपणे तो काम करून घेत असतो, सगळ्यांना विचारात घेऊन तो निर्णय घेत असतो, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम तो करत असतो. तर असा व्यवस्थापक आहे तो. तसंच निरीक्षक आहे दुसरा, निरीक्षक ज्याला आपण सुपरवायझर असं म्हणतो इंग्रजीमध्ये. तर तो निरीक्षकाचं काम करतो. सगळे लोक व्यवस्थित काम करतात का, ठरलेल्या नियोजनाप्रमाणे, वेळेप्रमाणे ते काम होतंय का, लोक वेळेवर येतात का, लोक वेळेवर जातात का, त्यांचे पगार व्यवस्थित होतात का, कोणाच्या काय अडचणी आहेत नाहीत, असे सर्व घटक किंवा अशा सर्व जबाबदाऱ्या त्या निरीक्षकाच्या असतात. त्यानंतर केमिस्ट म्हटलेलं आहे मित्रांनो. तर कुठलाही उद्योग व्यवसाय असू द्या त्याच्यामध्ये केमिस्ट ही पोस्ट असते किंवा केमिस्ट हे पद असतं त्या ठिकाणी. कारण त्या उद्योग व्यवसायामध्ये जे आपण उत्पादन घेतो, जी वस्तू आपण तयार करतो, त्याची रासायनिकदृष्ट्या चाचणी करणं, त्याचे प्रयोग करणं, हे त्याचं काम असतं थोडक्यात. जे कुठल्याही प्रकारे त्या वस्तूपासून इतर सजीवांना किंवा वापरकर्त्यांना, ग्राहकांना धोका पोहोचू नये, त्या वस्तूची गुणवत्ता, क्वालिटी पाहण्याचं काम त्या केमिस्टचं असतं. तसंच पुढचा मनुष्यबळ आहे ते म्हणजे ऑपरेटर. आता ऑपरेटर म्हणजे काय, तर या उद्योग व्यवसायानुसार आपल्याला याचा अर्थ काढता येईल मित्रांनो. ऑपरेटर म्हणजे आपण संगणक हाताळणारा, त्यालाही ऑपरेटर म्हणतो मित्रांनो.
की आपली JCB मशीन असेल तो चालवणारा त्याला ऑपरेटर म्हणतो आपण. किंवा मोठमोठी यंत्रसामुग्री असेल उद्योग व्यवसायामध्ये, कारखान्यामध्ये, ती यंत्रसामुग्री हाताळणारा, त्या कीबोर्डवर बसून बटणं दाबणारा, हाताळणारा, त्याला ऑपरेटर म्हणू शकतो आपण. किंवा एखादं वीज उपकेंद्र आहे, त्या ठिकाणी सुद्धा ते वेगवेगळ्या ठिकाणची ती वीज चालू करणं, कुठली बंद करणं, याचं शेड्यूल्ड ठरवणारा, त्या पद्धतीनं ते शेड्यूल्ड आखणारा, राबवणारा, तर यालाही ऑपरेटर म्हणू शकतो मित्रांनो. किंवा आपला दूध संघ असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ही ऑपरेटर पोस्ट असू शकते. म्हणजे असे जे काही वेगवेगळे उद्योग व्यवसाय असतात, त्या उद्योग व्यवसायानुसार ह्या ऑपरेटरचं काम वेगवेगळं असू शकतं. पण आपल्याला म्हणता येईल की ऑपरेटर ही पोस्ट सुद्धा किंवा हे मनुष्यबळ आपल्या उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असतं. तसंच क्लर्क आणि टायपिस्ट म्हटलेलं आहे, तर ही सुद्धा व्यक्ती महत्वाची असते मित्रांनो. जसं आपल्या कॉलेजमध्ये क्लर्क असतो, तुम्ही त्या ठिकाणी जाताय, ऍडमिशन घेताय, फी भरताय, TC देताय, बोनाफाईड घेताय, म्हणजे ही सगळी जी काही तुमची ऑफिशियल जी आवक जावक आहे, ज्याला आपण इनपुट आउटपुट म्हणतो आपण, अशा सर्व क्रिया त्या क्लर्ककडे असतात. तसं या उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा क्लर्क महत्वाचा असतो. सगळी जी काही लिखापडी असते त्याच्याकडे असते. उद्योगासाठी आलेला खर्च, झालेली बचत किंवा आवक जावक, सगळा पत्रव्यवहार, कच्चा माल आलाय, पक्का माल कुठं किती पाठवलेला आहे, काय फायदा झालाय, काय तोटा झालाय, किंवा कर्मचाऱ्यांचं दैनंदिन जे काही मस्टर असेल, सह्याचं मस्टर असेल, खतावणी असेल, किंवा आवक जावक रजिस्टर असेल, किंवा ते ऑडिटचं काम असेल, सगळं ही सगळी कामं या क्लर्ककडे असतात. आणि कुठल्याही उद्योग व्यवसायामध्ये निश्चितच अशा सगळ्या लिखापडी होणं गरजेचं असतं. असे सगळे दस्तावेज त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं, जेणेकरून तो उद्योग, तो व्यवसाय चांगल्या स्थितीमध्ये राहण्यासाठी मदत होऊ शकते. तसंच पुढचं मनुष्यबळ आहे मित्रांनो, तो म्हणजे कामगार. तर मित्रांनो, कामगार हा प्रत्येक उद्योग व्यवसायासाठी महत्वाचा असतो. मग त्या कामगारामध्ये फरक आपल्याला सांगता येतील. कुशल कामगार आणि अकुशल कामगार. कुशल कामगार म्हणजे काय? ज्यांच्याकडं ते काम करण्यासाठी विशिष्ट कौशल्य आवश्यक असतं आणि ते कौशल्य त्या कामगाराकडं असतं, त्याला आपण कुशल कामगार म्हणतो. उदाहरणार्थ एखादा कॉम्प्युटर ऑपरेटर आहे तर तो कुशल कामगार झाला. किंवा दुसरं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर अकुशल कामगार, समजा पोती वाहण्याचं काम आहे, काहीतरी झाडू पोछा करण्याचं काम आहे, तर तेवढं कुशलतेचं काम नाही मित्रांनो, तर त्याला अकुशल मनुष्यबळ असं आपण म्हणू शकतो. तर असे कामगार लोक सुद्धा उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असतात. तसंच वॉचमन म्हटलेलं आहे, ज्याला आपण वॉचमन म्हणजे निरीक्षण करणारा, त्या ठिकाणी गेटवरती असणारा, तो येणारा जाणाऱ्यांची विचारपूस करणारा, कुठली गाडी आली, काय आणलेलं आहे त्याच्यात, कुठली गाडी चालली, काय चालवलेलं आहे, कोण आलेलं आहे व्हिजिटसाठी, कोण गेलेलं आहे, अशा सगळ्या मनुष्यबळ असेल किंवा सगळी वाहनं असतील, वस्तू असतील, यांची सगळी आवक जावक पाहणारा, ज्याच्याकडे सगळी नोंद असते, असा तो वॉचमन असतो, जे तिथं त्या सर्व गोष्टीवरती त्याचं निरीक्षण असतं आणि निश्चितच त्याच्याकडे महत्वाची जबाबदारी असते असं आपल्याला म्हणता येईल. तर असा वॉचमन सुद्धा आपल्या उद्योग व्यवसाय किंवा कारखान्यासाठी आवश्यक असतो. तसंच पुढची पोस्ट आहे मित्रांनो किंवा पद आहे ते म्हणजे शिपाई. तर मित्रांनो, शिपाई हा सुद्धा किंवा ही पोस्ट सुद्धा अत्यंत महत्वाची आहे आपल्या उद्योग व्यवसाय किंवा कारखान्यामध्ये. मग तो ऑफिसचा शिपाई असेल किंवा त्या प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेच्या ठिकाणी सुद्धा अशा शिपायाची पोस्ट असू शकते. तो अशी सगळी छोटी मोठी कामं करतो. ऑफिसमधला शिपाई असेल तर सगळे ते मस्टर काढून देणं, काढलेली मस्टर जागेवरती ठेवणं, पाहुणे आलेले त्यांचं आदरातिथ्य करणं, त्यांना पाणी देणं, चहा देणं, किंवा अशी जी काही सगळी महत्वाची कामं आहेत, मस्टरवरती सह्या आणणं किंवा आवक जावक जी सगळी आहे ती ज्या ठिकाणी आहे त्यांना पोच करणं, या सगळ्या लिखापडी सुद्धा थोडक्यात त्याच्याकडे असू शकतात. तर त्याला शिपाई असं म्हणतो मित्रांनो. किंवा स्वच्छता असेल दैनंदिन, तिथली दैनंदिन स्वच्छता ठेवणं, किंवा निरोप जे असतात ते एकमेकांचे निरोप एकमेकांना देणं, पोचवणं, पत्रव्यवहार करणं, तर अशी सगळी कामं या शिपायाची असतात. तर मित्रांनो, अशी पोस्ट सुद्धा आपल्या उद्योग व्यवसाय किंवा कारखान्यासाठी महत्वाची असते. तर असे हे घटक आहेत मित्रांनो, नमुना दाखल दिलेले, म्हणजे कुठलाही प्रकल्प असू द्या, त्या प्रकल्पासाठी अशा पोस्ट किंवा अशी पदं त्या ठिकाणी असतात आणि या पदानुसार सर्वांची कामं ठरलेली असतात. मित्रांनो, तर या ठिकाणी या सर्व पदांची संख्या दिलेली आहे, त्यांचं वेतन दिलेलं आहे
आणि त्यावरती येणारा दरमहा खर्च सुद्धा दिलेला आहे. तर मी नंतर फोटो टाकणार आहे, तुम्ही हे वाचू शकताय. तर थोडक्यात ओझरता दृष्टिक्षेप टाकूया आपण याच्यावरती. तर व्यवस्थापक आहे, तर व्यवस्थापक एक आवश्यक असतो, त्याचं वेतन दरमहा 30,000 आहे आणि एकूण खर्च त्याच्यावरती दरमहा 30,000 आहे. निरीक्षक याच्या 3 पोस्ट आहेत, एकूण वेतन प्रत्येकाचं 25,000 आहे आणि 3 गुणिले 25 बरोबर 75,000 एवढं दरमहा वेतन आपल्याला द्यावं लागणार आहे त्याच्यावरती. त्यानंतर केमिस्टची पोस्ट आहे मित्रांनो, तर केमिस्ट हे 3 आवश्यक असतात आणि दरमहा त्याचा पगार 20,000 आहे आणि एकूण संख्या 3 असल्यामुळं 20×60 असा दरमहा खर्च आहे त्याचा 60,000. त्यानंतर ऑपरेटर आहे, ह्या 3 पोस्ट दिलेल्या आहेत, 15,000 पगार आहे, 15 गुणिले 3 बरोबर म्हणजे एकूण 45,000 त्या ठिकाणी खर्च आहे दरमहा या ऑपरेटर पदासाठी होणारा. क्लर्कचा पगार हा 12,000 आहे, 3 पोस्ट आहेत, 12×36 दरमहा 36,000 तो पगार आपल्याला पेड करावा लागतो किंवा द्यावा लागतो. त्यानंतर कामगार आहे, 6 कामगार दिलेले आहेत, दरमहा एका कामगाराला 10,000 पगार आहे. या 6 कामगारासाठी दरमहा आपल्याला 60,000 एवढं पेमेंट करावं लागतं किंवा वेतन द्यावं लागतं. त्यानंतर वॉचमन आहे, 3 वॉचमनच्या पोस्ट दिलेल्या आहेत आणि 8,000 पगार आहे प्रत्येकी. 8×24,000 आपल्याला दरमहा या वॉचमनसाठी पेड करावं लागतं किंवा पगार द्यावा लागतो. शिपायाची पोस्ट दिलेली आहे मित्रांनो, एकूण या ठिकाणी प्रत्येक शिपायाला 8,000 एवढं पेमेंट आहे दरमहा आणि 3 पोस्ट दिलेली आहेत. 8×24 म्हणजे 24,000 दरमहा शिपायासाठी आपल्याला वेतन द्यावं लागतं किंवा तेवढं पेमेंट त्याला आपल्याला पे करावं लागतं. तर एकूण 3,54,000 एवढं दरमहा आपला हा एवढ्या पोस्टवरती खर्च आहे. तर निश्चितच आपणाला हा खर्च विचारात घेऊन आपण आपल्या उद्योग व्यवसाय किंवा कारखान्यासाठी किती पोस्ट लागणार आहेत हे विचारात घ्यावं लागतं. ते आपल्याला परवडेल का? उत्पादन प्रक्रिया, उत्पादन तयार करण्यातून आपल्याला किती प्रॉफिट होणार आहे याचाही विचार करून हे कामगार लावणं निश्चितच महत्त्वाचं असतं. त्यानंतर मित्रांनो पुढचा घटक आहे तो म्हणजे कच्च्या मालाचे निर्धारण करणे. तर वरचा घटक पाहिला आपण, मनुष्यबळ निर्धारण करणे, जे कामगार लोकविषयक हा घटक होता. पुढचा घटक आहे कच्च्या मालाचे निर्धारण, म्हणजे आपल्या उद्योग किंवा व्यवसायासाठी जे कुठलाही उद्योग घ्या मित्रांनो किंवा कुठलाही कारखाना घ्या, त्याच्यासाठी कच्चा माल आवश्यक असतो. उदाहरणार्थ साखर कारखाना, काय आवश्यक आहे त्याच्यासाठी? तर ऊस आवश्यक आहे किंवा इतर जे काही रासायनिक घटक असतात ते आवश्यक असतात, ज्याच्यावरती साखर उत्पादन प्रक्रिया सुरू असते. तर असा जो काही कच्चा माल आहे, तर तो कच्चा माल आपण विकत घेताना सुद्धा काही बऱ्याच गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो. त्यालाच म्हटलेलं आहे कच्च्या मालाचे निर्धारण करणारे घटक. म्हणजे आपल्या उद्योगासाठी व्यवसायासाठी आपण कच्चा माल निवडताना कुठले घटक विचारात घ्यावे ते घटक आपण थोडक्यात पाहूया. पहिला घटक आहे भांडवलाची उपलब्धता. निश्चितच मित्रांनो आपल्याकडे भांडवल जितकं अधिक असेल तितका आपण कच्चा माल अधिक प्रमाणात विकत तर घेऊच, शिवाय अधिक प्रमाणात त्याचा विकत घेऊन आपण साठाही करू शकतो किंवा स्टॉकला तो कच्चा माल ठेवू शकतो. पण आपल्याला म्हणता येईल की भांडवल जितका अधिक असेल तितका कच्चा माल आपण अधिक घेऊ आणि भांडवल जर कमी असेल तर कच्चा माल आपण तेवढ्या सीझन पुरताच घेऊ किंवा वरवर घेऊ आणि वरवर त्याचा वापर करून उत्पादन प्रक्रिया आपण सुरू करू शकतो. म्हणून म्हणता येईल की भांडवलाची उपलब्धता हा या घटकावरती कच्चा माल आपण किती घेणार आहोत ही गोष्ट अवलंबून आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे उत्पादन नियोजन कार्यक्रम. जे बघा मित्रांनो, जर आपण उत्पादन प्रक्रियेचं नियोजन चांगल्या पद्धतीनं केलं असेल, आपलं जर पूर्ण वर्षभराचं नियोजन असेल किंवा 2 वर्षाचं नियोजन असेल किंवा 3 वर्षाचं नियोजन असेल, तर आपल्याला कच्चा माल सुद्धा तेवढ्या प्रमाणात घ्यावा लागतो. त्यालाच म्हटलेलं आहे उत्पादन नियोजन कार्यक्रम. जे आपल्या वस्तूचं उत्पादन करण्याचा नियोजन कार्यक्रम जर 1 वर्षाचा असेल तर आपल्याला 1 वर्षभर पुरणारा कच्चा माल त्या ठिकाणी घेऊन ठेवावा लागतो. आणि या उलट जर आपलं उत्पादन नियोजन कार्यक्रम जर काहीच नसेल किंवा कमी कालावधीचा असेल, महिन्याचा, 2 महिन्याचा, 6 महिन्याचा, तर आपल्याला तेवढ्या प्रमाणातच आपण काय करतो, कच्चा माल विकत घेऊन उत्पादन प्रक्रिया सुरू करतो आपण. म्हणून या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला की उत्पादन नियोजन कार्यक्रम जितका लॉंग पिरियडचा असेल,
अधिक कालावधीचा असेल तितका कच्चा माल आपण अधिक घेऊन ठेवतो. कारण का? आधीमध्ये पुन्हा कच्चा माल कमी पडणार नाही याची ती दक्षता होऊ शकते, किंवा पुढे जाऊन त्या कच्च्या मालाच्या किमती वाढू शकतात आणि आपली उत्पादन प्रक्रिया अधिक महागडी होऊ शकते आणि नफा कमी होऊ शकतो, तोटा होऊ शकतो पुढं. म्हणून आपण निश्चितच अशा उत्पादन प्रक्रियेसाठीच्या कार्यक्रमाचं नियोजन आपलं जर जितकं चांगलं असेल, अधिक असेल किंवा लॉंग पिरियडचं असेल, तितका आपण कच्चा माल जास्त खरेदी करून ठेवतो. आणि हे नियोजन काहीच नसेल किंवा कमी कालावधीचं असेल तर कच्चा माल आपण कमी प्रमाणात ते खरेदी करू शकतो. म्हणून म्हणता येईल की उत्पादन नियोजन कार्यक्रम या घटकावरती कच्च्या मालाची खरेदी हा घटक अवलंबून आहे किंवा हे कार्य अवलंबून आहे. तिसरा घटक आहे तो म्हणजे कच्च्या मालाची बाजारपेठेतील उपलब्धता. मित्रांनो, म्हणजे कच्चा माल जर बाजारपेठेमध्ये आपल्याला मुबलक प्रमाणात मिळत असेल तर आपण काय करतो? मुबलक प्रमाणात आणि कमी किमतीला म्हणूया आपण, तर आपण कच्चा माल अधिक प्रमाणात घेऊन त्याची साठवणूक करू शकतो. आणि या उलट कच्च्या मालाची बाजारपेठेमध्ये जर उपलब्धता नसेल, तो कच्चा माल बाजारपेठेमध्ये जर खूप जास्त पैसे देऊन किंवा महागडा असेल तर मात्र आपण काय करू शकतो? कच्चा माल विकत घेण्याकडे दुर्लक्ष करू शकतो, किंवा कुठं लांब किंवा दूरवरती जिथं कच्चा माल आपल्याला कमी प्रमाणात मिळतो, जास्त प्रमाणात आणि कमी पैसे देऊन मिळतो, तिथून तो आणू शकतो आपण. म्हणून आपल्याला म्हणता येईल की कच्च्या मालाची बाजारपेठेतील उपलब्धता या घटकावरती कच्चा माल खरेदी करणं हे कार्य अवलंबून आहे. बाजारपेठेमध्ये जितका कच्चा माल अधिक असेल, त्या कच्च्या मालाच्या किमती जितक्या कमी असतील तितका कच्चा माल आपण अधिक खरेदी करून साठवून ठेवतो. आणि या उलट बाजारपेठेमध्ये जर कच्चा माल उपलब्ध असला आणि त्याच्या किमती जर खूप जास्त असल्या तरी आपण कच्चा माल खरेदी करण्याकडं आपण दुर्लक्ष करू शकतो. कारण पुढे जाऊन आपल्याला माहिती असतं की पुढच्या सीझनमध्ये तो कच्चा माल कमी होऊ शकतो किंवा त्याच्या किमती कमी होऊ शकतात. ज्या सगळ्या गोष्टीवरती आपण कच्चा माल किती घ्यायचा, किती प्रमाणात घ्यायचा, केव्हा घ्यायचा हे घटक अवलंबून आहेत. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे वस्तू निर्मितीचे प्रमाण. जे या घटकावरती सुद्धा कच्चा माल आपण किती घ्यायचा किंवा नाही ही गोष्ट अवलंबून आहे. जे वस्तू निर्मितीचं प्रमाण म्हटलेलं आहे मित्रांनो, जे आपल्याला किती वस्तू निर्माण करायची आहे, प्रत्येक महिन्याला आपल्याला एवढ्या वस्तू किंवा एवढे नग बाहेर काढायचे आहेत किंवा एवढे नग आपल्याला तयार करायचे आहेत. उदाहरणार्थ आपल्या जर कूलरचा कारखाना असेल तर आपल्याला प्रत्येक महिन्याला समजा 1000, 500 काय 2000 कूलर आपल्याला उत्पादित करायचे आहेत. म्हणजे असं जेव्हा आपलं टार्गेट असतं तेव्हा ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला कच्चा माल सुद्धा तेवढ्या प्रमाणात विकत घ्यावा लागतो. म्हणजे जितकं टार्गेट अधिक असेल तितका कच्चा माल अधिक लागतो आणि तितका कच्चा माल आपल्याला अधिक खरेदी करावा लागतो. आणि टार्गेट जेवढं कमी असेल तितका कच्चा माल कमी लागणार आहे, किंवा टार्गेट जितकं कमी असेल तितक्या वस्तू कमी प्रमाणात आपल्याला तयार कराव्या लागतात. आणि त्या कमी प्रमाणात तयार करायच्या वस्तूसाठी आपल्याला कच्चा माल सुद्धा कमी प्रमाणात लागणार आहे, विनाकारण आपण घेऊन ठेवणार नाही. जसं आपण पेरणीसाठी समजा आपली 10 एकर जमीन आहे, सोयाबीन आपल्याला पेरायचं आहे, मग 10 एकरसाठी किती लागतंय तेवढंच आपण अगोदर आणून ठेवतो, जेणेकरून काय होतं आपल्याला ऐनवेळेस त्या ठिकाणी पळापळ होत नाही, किंवा ऐनवेळेस जे खूप अधिक किंमत देऊन आपल्याला ते बी आणावं लागतं तर तो खर्च, ती धावपळ ती आपली वाचू शकते. म्हणून आपल्याला कारखान्याच्या किंवा उद्योगाच्या बाबतीत हे असं सांगता येईल की वस्तू निर्मितीचं प्रमाण जितकं अधिक असेल तितकं आपल्याला कच्चा माल अधिक प्रमाणात खरेदी करून ठेवावा लागतो, साठवून ठेवावा लागतो. आणि वस्तू निर्मितीचं प्रमाण जितकं कमी असेल, टार्गेट आपलं जितकं कमी असेल तितकं आपल्याला कच्चा माल कमी प्रमाणात आणि कमी प्रमाणात खरेदी तर करावा लागतो आणि कमी प्रमाणात साठवून ठेवावा लागतो. त्यानंतर पुढचा घटक आहे मित्रांनो तो म्हणजे निर्मित वस्तूला असणारी बाजारपेठ व मागणी. ज्या आपण आपल्या उद्योगामध्ये, कारखान्यामध्ये किंवा आपल्या व्यवसायातून जी वस्तू आपण तयार केलेली आहे त्या वस्तूला जर बाजारपेठेमध्ये खूप मागणी असेल तर आपण निश्चितच ती मागणी पूर्ण करण्यासाठी
वस्तूचं अधिक उत्पादन आपण करत असतो. आणि त्या अधिक वस्तूचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला अधिक प्रमाणात कच्चा माल विकत आणावा लागतो. म्हणून म्हणता येईल आपण उत्पादित करत असलेल्या वस्तूला बाजारपेठेमध्ये जेव्हा अधिक मागणी असते तेव्हा कच्चा माल आपल्याला अधिक खरेदी करून साठवून ठेवावा लागतो. आणि आपल्या उत्पादित वस्तूला जर बाजारपेठेमध्ये कमी मागणी असेल आणि पुढे जाऊन सुद्धा कमी मागणी येणार असेल तर आपल्याला मात्र त्या ठिकाणी त्या वस्तूच्या निर्मितीसाठी कच्चा माल कमी प्रमाणातच विकत आणावा लागतो आणि कमी प्रमाणातच साठवून ठेवावा लागतो. अन्यथा काय होतं, धोके संभवू शकतात. किती कच्चा माल आणला आणि आपल्या उत्पादित वस्तूला जर मागणी नसेल सध्या आणि पुढेही मागणी कमी होणार असेल तर विनाकारण आपलं भांडवल बसून राहतं किंवा विनाकारण तो कच्चा माल खराबही होऊ शकतो. उदाहरणार्थ कारखान्याचं आपल्याला सांगता येईल, ऊस कारखाना. जेवढं दररोज गाळप असतं मित्रांनो त्या कारखान्याचं, जेवढं मेट्रिक टन गाळप होतं ऊसाचं, तेवढ्याच ट्रका त्या ठिकाणी थांबविल्या जातात किंवा ते शास्त्रशुद्ध ते तसं करणं योग्य आहे. परंतु आपल्याकडे तसं दिसून येत नाही. 2-2, 4-4 दिवस सुद्धा वेटिंगला तिथं ट्रका लागलेले असतात, ट्रॅक्टर लागलेले असतात. हा झाला अशास्त्रीय भाग मित्रांनो. परंतु शास्त्रीय पद्धत कशी आहे त्याच्यातील, जेवढं गाळप होणार आहे दिवसभर त्या मशिनीमधून जेवढा रस त्या ठिकाणी तयार होणार आहे तेवढेच वाहनं त्या ठिकाणी बोलवणं अपेक्षित असतं, परंतु तसं होत नाही. मग काय होतं, त्या ठिकाणी वाहनं आपली उभी असतात म्हणजे 24 तासाच्या आत तर गाळप झालं पाहिजे तरच काय होतं, ऊसाला वजन भरतं. परंतु तसं होत नाही. तोटा कोणाचा होतो, शेवटी कारखानदाराचा तोटा होत नाही, शेतकऱ्याचा तोटा होतो. ऊस वजनाला कमी भरतो, मात्र त्यातली साखर जी असते ती साखर तशीच राहते. कारखानदाराचा तोटा काही होत नाही. जे हे झालं शास्त्र मित्रांनो, आणि जे वास्तव आहे ते अशास्त्र आहे. परंतु एवढा बारीक आपण विचार करत नाही. म्हणजे उदाहरण काय सांगितलं तुम्हाला, तर बाजारपेठेमध्ये वस्तूला जेवढी मागणी असते तेवढी मागणी पूर्ण करण्यासाठी त्या वस्तूच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा कच्चा माल आपण तेवढाच खरेदी करणं अपेक्षित असतं आणि तसं आपण करतोही. या उलट मागणी कमी असेल तर मात्र आपल्याला तो कच्चा माल आपल्याला कमी प्रमाणातच खरेदी करून त्यावरती उत्पादन प्रक्रिया आपल्याला सुरू करावी लागते. म्हणून म्हणता येईल आपल्या वस्तूला बाजारपेठेमध्ये मागणी कशी आहे याचा विचार करून आपण कच्चा माल खरेदी करत असतो किंवा विकत घेत असतो. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे विविध पुरवठादार व त्यांचे दर. तसंच कच्चा माल उपलब्धतेचे ठिकाण, कच्च्या मालावर होणारी गुंतवणूक, साठवणुकीची व्यवस्था, मालाची दुर्मिळता, शासकीय निर्बंध. तर मित्रांनो हे घटक आपण पुढील तासाला पाहूया, कारण जवळजवळ 40 मिनिटं होत आलेली आहेत, जास्त व्हिडिओ अपलोड होत नाही. तर आजच्या तासाला आज आपण मनुष्यबळ निर्धारण करणारे घटक, कशासाठी तर उद्योगासाठी किंवा कारखान्यासाठी, ते मनुष्यबळ किती लागणार आहे, कुठलं लागणार आहे, त्याच्यासाठी आपण जे वेतन देणार आहोत, तर या सर्व गोष्टीचा विचार केलेला आहे. आणि त्यानंतर कच्चा माल निर्धारण करणारे घटक, म्हणजे आपल्या वस्तूच्या उत्पादनासाठी कच्चा माल जो लागणार आहे तो कुठल्या घटकावरती अवलंबून आहे, तर त्याच्यातील आपण 6 घटक पाहिलेले आहेत. राहिलेले घटक आपण पुढील तासाला पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.